नमस्कार. जगद्गुरु तुकोबारायांचा वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चा करणारा आपला या तुकोबा स्पीक्सचा भाग पॉडकास्ट क्रमांक 136 आणि 136 मध्ये आज आपण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक 1599 घेणार. सध्या आपण प्रसिद्धी, कीर्ती, मोठेपणा, बाह्य अवडंबर करणारे जे लोक आहेत किंवा याच्या मागची जी काही स्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, हे सांगणारे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग घेणार. तर आजचा अभंग असा आहे. नाही सुगंधाची लागत लावणी, लावावी ते मनी शुद्ध होता. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. प्रभा आणि राव काय असे आन, उदित वजन सकळ साक्षी. तुका म्हणे बरा सत्याचा सायास, नवनीता नाश नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाही सुगंधाची लागत लावणी, सुगंध लावावा लागत नाही. कुणाला? ज्यांच्याकडं कर्तृत्व आहे त्यांना, जे सज्जन आहेत, ज्यांचं वर्तन चांगलं आहे, अशा व्यक्तींना सुगंधाची लावणी करावी लागत नाही. जे अंतर्बाह्य शुद्ध आहेत, स्वच्छ आहेत, आंघोळ करून तयार आहेत, ते कानात अत्तराचा फाया लावत नाहीत. ज्याने 2 दिवस आंघोळ केली नाही त्यांना मात्र ते लावावं लागतं. असो, ज्याचा त्याचा चॉईसचा विषय असतो. पण महाराज म्हणतात की नाही सुगंधाची लागत लावणी, सुगंध लावण्याची गरज नाही. का? लावावी ते मनी शुद्ध होता. त्याचं मन शुद्ध आहे. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा आपोआपच त्या सुगंधाची लागण त्याला होते. मन शुद्ध झालं की मग त्याला सुगंधाची, स्वतःच्या प्रसिद्धीची लावणी करावी लागत नाही. मग काय होतं? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. सज्जनाचं जे प्रसिद्धीचं माप आहे वाऱ्यासोबत चालतं. जसं फुलं फुलले की फुलांचा सुगंध आपोआप वाऱ्यानं सगळीकडे पसरतो, तसं सज्जनांच्या चांगल्या वर्तनाची जी कीर्ती असते, ही कीर्ती सुद्धा अशाच पद्धतीनं काय होते? वाऱ्यासारखी पसरत असते, कर्णोपकर्णी होते. कुणी जर सांगता आमका माणूस चांगला आहे बरं का, वाईट माणसाचीही प्रसिद्धी तशाच पद्धतीनं होत असते. म्हणून महाराज म्हणतात की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. आणि त्याचं मुख कोण आहे? कोण त्याचा प्रचार करतो? ही जी जनता आहे, जनता जनार्दन आहे, जे नारायणाचंच रूप आहे, ईश्वराचंच रूप आहे, ते काय करतात? त्यांचा प्रचार करतात, लोकांना सांगतात. प्रभा आणि रवी काय असे आन. प्रभा म्हणजे प्रकाश, उजेड, चेतना. रवी, रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र. तर रवी काय, प्रभा काय, तेज काय, सूर्य काय, उदयीत वजन सकळ साक्षी. जसा सूर्याचा उदय झाला की सगळे लोक साक्षी होतात. हा सूर्याचा उदय, त्याला सांगावं लागत नाही, त्याला प्रचार करावा लागत नाही की माझा सूर्यप्रकाश आता मी सगळीकडे देत आहे, घ्या 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 घ्या. गरज नाही. त्याचा प्रकाश आल्याबरोबर तो सगळीकडे पसरतो. अगदी तसंच सज्जनांचं जे वर्तन असतं ते वर्तन सुद्धा अशाच पद्धतीनं हे दूर 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 पसरतं. जसा प्रकाश पसरतो, जसा वारा पसरतो, जसा सुगंध पसरतो, तसं हे सज्जनांचं, चांगल्या लोकांचं वर्तन पसरतं. त्यांना सुगंधाची लागण करावी लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात की सुगंधाची लागण करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुका म्हणे बरा सत्याचा सायास, नवनीता नाश नाही. महाराज सांगतात की तुका म्हणे पुन्हा सत्याचा सायास करा, खरेची वाट धरा, सत्याचा, तुम्ही सत्याची बाजू घ्या. नवनीता नाश नाही, पुन्हा मग त्याचा पुन्हा नाश होणार नाही. एकदा तुम्ही सत्य घेतले की सत्य चिरंतन असते, ते बदलत नाही, त्याचा नाश पुन्हा होत नाही. म्हणजे जे सज्जन आहेत, जे चांगले लोक आहेत, त्यांना आपला प्रचार करण्याची आवश्यकता नाही. त्यांना ज्याप्रमाणे सुगंधाची लागण करावी लागते, जे वाईट लोक आहेत किंवा जे अशुद्ध व्यक्ती आहे, जे आंघोळ केले नाही, ज्याच्या अंगाचा वास यायला, त्यांना लावावं लागतं, नाहीतर मग सगळीकडे त्यांची चितू होते. पण तसं जर तुम्ही सत्य तुमच्याकडं असेल, तुमचं वर्तन जर सज्जनांचं असेल, तर तुमचा प्रचार हा नारायणच करतो, ईश्वरच करतो. दुसऱ्या कुणाला त्याचं काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला स्वतःला काही करण्याची आवश्यकता नाही. ते कर्णोपकरणी होऊन जातं. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
अगदी त्याच पद्धतीने इमिली डिकिन्सन यांची पण एक अशाच अर्थाची कविता आहे. काय म्हणतात इमिली डिकिन्सन? अतिशय सुंदर आणि साधी सोपी कविता. कवितेचं नाव आहे आय एम नोबडी हू आर यू. आय एम नोबडी हू आर यू. आर यू नोबडी टू? Then there's a pair of us, don't tell. They would banish us, you know. How dreary to be somebody. How public like a frog. To tell your name the livelong day to an admiring bog. I am nobody, मी कोणी नाही. Who are you? तू कोण आहेस सांग. तू पण नोबडी आहेस का? जर असं असेल, there's a pair of us, don't tell. आपली आता जोडी जमले, कुणाला सांगू नकोस. कारण लोकांना माहीत झालं, they would banish, ते आपल्याला इथून त्यांच्याकडून हाकलून देतील. तुला माहिती आहे. जसं महाराज सांगतात की नाही सुगंधाची पेरणी लावणी करण्याची गरज नाही. इथे कवयित्री इमिली डिकिन्सन सांगतात की आय एम नोबडी, मी काहीच नाही. जे म्हणतात मी काहीच नाही ते काही ना काहीतरी असतात. मी काहीच नाही याचा अर्थ त्यांचा जो मीपणा आहे, हा मीपणा या ठिकाणी काय झालेला आहे? संपून गेलेला आहे, संपूर्णपणे मावळून गेलेला. मीपणा मावळून गेलेला आहे. आणि अशी मीपणा सोडलेली जी माणसं आहेत, ती माणसं कशी असतात? ज्ञानी असतात. म्हणून इथे इमिली डिकिन्सन म्हणतात की जर तूही नोबडी असेल तर आपली जोडी आता जमली, आपण दोघं चांगलं राहू शकतो किंवा आपण एकत्र राहू शकतो. कारण जर हे समाजाला कळलं, लोकांना कळलं, तर लोक काय करतील? आपल्याला त्यांच्यातून बाजूला काढतील. म्हणून आता आपल्याला प्रचारासाठी किंवा आपला मोठेपणा सांगण्याची कुणालाही गरज नाही. का? कारण आपण स्वतः स्वीकारले आय एम नोबडी, मी कुणीही नाही. ज्या अर्थी मी म्हणतो मी कुणी नाही म्हणजे मी कुणीतरी नक्कीच आहे. पुढचं कडवं खूप सुंदर आहे. हाऊ ड्रेरी टू बी समबडी, हाऊ पब्लिक लाईक अ फ्रॉग. समबडी असणं म्हणजे काहीतरी मोठं असणं, हे कसं आहे? डेंजर आहे, बेकार आहे ते. हाऊ पब्लिक लाईक अ फ्रॉग, त्याला बेडकासारखं फ्रॉग सारखं राहला, बेडूकसारखा डराव करतो. मी असं आहे, मी तसं आहे, मी केलं, मी ते केलं, माझ्याकडे हे, माझ्याकडे गाडी, घोडा, बंगला, गाडी, अमुक तमुक बेडूकसारखं गुडगुड करत असतो, डराव करत असतो. तसं हे जे स्वतःला सिद्ध करायचं मी समबडी आहे, ते असं काही ना काहीतरी करत राहतं. ते करावं लागतं आणि ते काही चांगलं नाही. आणि मला हे काही करायचं नाही, म्हणून मी आताच डिक्लेअर केलं आहे की मी कोण आहे? नोबडी आहे. कशासाठी डराव? टू टेल युअर नेम द लाईफ लॉंग. दिवसभर सांगायचं माझं नाव. बघा असं त्या टीव्हीवर इकडे तिकडे काही लोक आपला प्रचार करत असतात. त्या फ्रॉग सारखे. टू अन ॲडमायरिंग डॉग, चिखलातल्या एखाद्या बेडकाप्रमाणे घाणीत जो बैडक असतो, सारखा डराव करत असतो, आवाज करत असतो, सांगत असतो मी आहे, मला बघा. असे जी माणसं आहेत ना, हे असे माणसं आहेत समबडी. पण कवयित्री अगोदर सांगतात आय एम नोबडी, मी नोबडी आहे. म्हणजे माझा मीपणा संपूर्णपणे गळून गेलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी नोबडी आहे म्हणजेच मला सुगंधाची लावणी करायची नाही. मी नोबडी झाले की सुगंधाची लावण करण्याचा जो काही अट्टास आहे तो माझा संपला. आणि मी नोबडी झाले की मग माझं मन काय झालं? शुद्ध झालेलं आहे. आणि मग जे काही माझं व्हायचंय, वाऱ्याच्या हाती जसं सज्जनांचा जसा प्रचार होतो, नारायण त्याचा प्रचार जसा करतो, प्रभा रवी ज्या पद्धतीनं सहजपणे संपूर्ण जगामध्ये पसरतात, तसा जर माझ्यामध्ये चांगुलपणा असेल तर तो पसरेल. मला पसरवण्याची गरज नाही. कारण मी कोण आहे? नोबडी आहे. समबडीला बेडकासारखं डराव करावं लागतं, मला करण्याची गरज नाही. इमिली डिकिन्सन म्हणतात की माझा असा जो ध्यास आहे हा सत्याचा आहे. जसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हा माझा सत्याचा सायास आहे, नवनीता नाश माझा पुन्हा नाश होणार नाही. इमिली डिकिन्सन म्हणतात त्या पद्धतीनं की आय डोंट लाईक टू बी somebody because I have to be like a frog. मला दिवसभर सांगावं बसावं मी असा आहे, मी आता तसा आहे. मला असलं काही करायचं नाही. जगद्गुरु तुकोबराय जे सांगतात त्याच इमिली डिकिन्सन सांगतात, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या अँगलनं सांगतात. मात्र दोघांचा हिमतीतार तिथे सारखा असला दिसून येतो. इमिली डिकिन्सन म्हणतात की मी नोबडी आहे, माझा मीपणा मी सोडून दिलेला आहे. मी जी कोण आहे, जर माझ्याकडे काही असेल तर तो सुगंध ज्या पद्धतीनं पसरतो, जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याप्रमाणे प्रभा रवी
सूर्याची किरण यासारखा जसा पसरेल तो पसरेल, नाही पसरला तर आय डोंट केअर, मला त्याचं काही काळजी नाही, कारण मी कोण आहे, नो बडी आहे. मात्र संबडी झाल्यावर मात्र मला तुकोबाराय म्हणतात पण मनसंगी सुगंधाची लावण करावी लागेल आणि मग बेडकासारखा डरावडरा करावा लागेल. ते काय मला करायचं नाही. मी माझा सरळ मार्ग पकडलेला आहे आणि जे या मार्गाने माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत मी सुद्धा आहे. हा विचार आपण अंगीकारावा आणि आपलं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करावा. लाईक, फॉलो, शेअर करा. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. थांबूया. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय. रामकृष्ण हरी.